आज मी बनवणार आहे मस्त टम्म फुगलेली आलू मसाला पुरी। तुम्ही बघू शकता इथे मसाला पुरी किती मस्त दिसत आहे। ही पुरी तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा मग मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता, सॉस सोबत किंवा मग लोणच्या सोबत खूप मस्त लागते। नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचन मध्ये। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या मस्त 10 मिनिटात तयार होणाऱ्या रेसिपीला। तर इथे मी सगळ्यात आधी 1 कप रवा घेतलेला आहे। इथे मी रवा हा मोठा रवा घेतलेला आहे, तुम्ही वाटल्यास बारीक रवाही घेऊ शकता। आणि 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता इथे बऱ्याचदा आलू मसाला पुरी बनवताना पीठ थोडंसं चिकट होतं, त्यामुळे पाण्याचं प्रमाण असं परफेक्ट घ्यायचं आहे। आता इथे मी उकळलेलं पाणी अर्धा कप घेतलेलं आहे। आपण 1 कप रव्यासाठी अर्धा कप पाणी असं घेतलेलं आहे। आता हे थोडं थोडं करून या रव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि पाणी शक्यतो गरम करूनच वापरायचे। आता इथे मी व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे रवा आणि थोडाफार थंडही झालेला आहे। आता हे हाताने थोडंफार चुरून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला एक मोठा आकाराचा बटाटा टाकायचे। आता हा बटाटा मी उकडून घेतलेला होता, याला सोलून घेते आणि खिसणीने याला व्यवस्थित खिसून यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तुम्ही अशा पद्धतीच्या पुऱ्या कधी केल्या नसतील तर एकदा नक्की करून बघा, खूप मस्त होतात आणि मुलं तर नक्की आवडीने खातील। आता यामध्येच आपल्याला 1 चमचा ओवा अशा पद्धतीने हातावरती चोळून यावरती टाकायचे आणि 1 चमचा जिरे तेही हातावरती चोळून यामध्ये टाकून घ्यायचे, जेणेकरून ओव्याचा आणि जिऱ्याचा जो फ्लेवर आहे ना तो मस्त असा या पुरीमध्ये उतरतो। आणि यावरतीच आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे। तो 1 चमचा मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। इथे तुम्हाला पुऱ्या जर थोड्या तिखट हव्या असतील तर मग यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकून घेऊ शकता। आता हे सगळं आपल्याला एकत्र करून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचे। एवढ्या पिठासाठी फक्त अर्धा कप पाणी लागतं। जर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलात तर मग पीठ थोडंसं चिकट होतं, कारण आपण यामध्ये बटाटाही टाकून घेतलेला होता। आता हे पीठ आपल्याला 4-5 मिनिटं चांगलं मळून घ्यायचे आणि पीठ मळताना थोडंसं 1 चमचा तेलही टाकून घ्यायचे आणि नंतर पाण्याचा हात लावून हे पीठ मळायचे, जेणेकरून पीठ हाताला चिटकणार नाही। आता इथे पीठ चांगलं असं मऊसूत मळून झालेलं आहे। यावरती थोडंसं पाण्याचा हात लावायचे आणि आपल्याला लगेच या पुऱ्या लाटून घ्यायच्यात। पीठ तिंबलं की याला रेस्ट करायला म्हणजेच भिजत ठेवायचं नाही, लगेच करून घ्यायच्यात पुऱ्या। आता मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवते आणि तेलही टाकून घेते आणि आपण लगेच पुऱ्या बनवायला घेऊया। पुऱ्या बनवायच्या आधी पिठाला व्यवस्थित थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं मी आणि याचे आता आपण उंडे बनवून घेऊया। उंडे तुम्हाला कशा पुऱ्या हव्या आहेत लहान मोठ्या यानुसार लहान मोठा उंडा घेऊ शकता। आता इथे मी 4 पुऱ्या एकदाच करणार आहे, त्यामुळे 4 उंडे एकदाच तोडून ठेवते आणि नंतर पुऱ्या करायला घेते। ही पुरी लाटताना एका साइडनीच लाटून घ्यायची, दोन्ही साइडनी लाटून नाही घ्यायची। आता इथे थोड्या हाताने उंडा प्रेस करून घेतला आणि पुरी मी लाटून घेतली। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पुरी लाटून घेतली आहे, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम अशी पुरी लाटून घेतलेली आहे। आता ही एका प्लेटवरती काढून घेते आणि दुसरी पुरी ही मी अशाच पद्धतीने लाटून घेते। या पुऱ्या पटकन अशा 10 मिनिटात तयार होतात। जर तुमच्या घरी कुठले पाहुणे आले तर त्यांनाही नक्की करून खाऊ घाला, ते मस्तपैकी आवडीने खातील। आता इथे मी सगळ्याच म्हणजे 4 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। शक्यतो जास्त प्रमाणात पुऱ्या लाटून नाही घ्यायच्या, फक्त 4-5च पुऱ्या लाटायच्या आणि मग तळायच्या, आणि राहिलेल्या बाकीच्या नंतर लाटायच्या। आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल आपलं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे, म्हणजे मध्यम गॅसवरती मध्यम असं तेल गरम केलेलं आहे। यामध्ये पुरी टाकून घ्यायचे। पुरी टाकण्याच्या आधी पुरीवरती लागलेलं पीठ व्यवस्थित फडकून घ्यायचे आणि नंतर मग तेलामध्ये टाकायची। आता इथे पुरी तळताना व्यवस्थित चमच्याने दाबून प्रेस करून तळायची, जेणेकरून पुरी मस्त टम्म अशी फुगली जाते। तुम्ही बघू शकता पुरी किती मस्त अशी तयार झालेली आहे। बाकीच्या राहिलेल्या पुऱ्याही मी अशाच पद्धतीने तळून घेते। तर मग तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कशा बनल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।